मुंबईच्या बँड्रा ताजलँड जॉईंटमध्ये सर्व शिवसेनेच्या आमदारांची आता बैठक सुरू झालेली आहे. बरेचसे सोबत आहे आणि त्यासोबतच महेंद्र थोरवे सुद्धा आहेत, किशोरप्पा पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तिन्ही आमदार या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात आधी बरेचसे गोगावलेंकडे आपण जाणार आहोत. बरेचसे बैठकीला सुरुवात झालेली आहे, काही फॉर्म्युला ठरणार आहे, कशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं, काय सांगतात, मतदान कसं करायचं आलो ना इथं जे आमचे सर्व सदस्य इथं हजर आहेत त्यांना आता ट्रायल बेसिस काय आलं चुकून एखादं मत चुकून आपण करू नये हा त्याच्या पाठीमागचा शुद्ध हेतू आणि तुम्ही विश्वास आणि ते आता सांगतील ते सांगितलं मग तुम्हाला आम्ही सांगू काय करायचं काय नाही पुढे पण दोन्ही उमेदवार आमचे निवडून येतील आणि भीतीचे कमजोर कडी कोण आहे, कोण पडेल वाटतं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आता महाविकास आघाडीमधले जे आहे त्या महाविकास आघाडीमधला तिघांपैकी एक कोणतरी या घरी बसावं लागेल असं आम्हाला वाटतं. कैलास गोरंट्याल काँग्रेसचे आमदार ते म्हणतात की आमचे 4 आमदार जे फुटणार आहेत त्यांच्याबद्दल आम्ही रणनीती आज ठरवणार आहे रात्री. तर मग आजची रात्र गोरंट्यालने सांगू दे नाही तर अजून क्वारंटाईनने सांगू दे. जे वस्तुस्थिती आहे ती आम्ही सांगतोय ती गोरंट्याला विचार त्यांचे आमदार त्यांच्या सगळे ताब्यात आहेत का ते पहिलं गोरंट्याला विचार आणि मग त्याला क्वारंटाईन करतो का नाही. गोरंट्याल आपल्यासोबत आहे. नक्की महत्वाचं विधान केलं. काय म्हणताय किशोरप्पा, काय सांगताय? नाही नक्कीच गोरंट्यालच आमच्या सोबत आहे. आता भरत शेठ गोगावलेंनी आमचे नेते आहेत. भरत शेट्टी हा विषय सांगितला नाही पण भरत शेठांना मागच्या 2 दिवसापूर्वी गोरंटाईन ते भेटून गेले हे मी पाहिलंय. ही गुप्त न्यूज आहे पण ते ओपन करत नाही. ओपन नाही केलं काय उघडं केलं बरेचसे एक महत्वाचा आता मुख्यमंत्री सुद्धा येतात आहे आणि मुख्यमंत्री देखील मार्गदर्शन करणे काल रात्री पण ते आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं या सगळ्या बाबींवरती लक्ष ठेवून आहे काय म्हणाल त्यांच्यामध्ये? लक्ष आम्ही सगळेच ठेवून आहोत. आमची पण जबाबदारी आहे आणि साहेबांनी जे काय आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे ते आम्ही पार पाडतो आणि ती उद्या आम्ही पार पाडतो. गोरंट्यालचं सांगा ना तुम्हाला भेटले परवा भेटले तुम्हाला भेट झाली आमची बाहेर तिथं भेट झाली थोडीफार चर्चा बाकी काय नाही. त्यांना पण वाटतंय की त्यांचे जे काही 4-5 आमदार आहेत ते त्यांच्याबरोबर नाही राहणार. आणखी कोण कोण भेटले तसं काही त्या दिवशी मिलिंद भेटला, जयंत पाटलांचा भाऊ सकाळी भेटला, पंडित पाटील असे जे काय सभागृहाला जाता येताना सगळेच भेटतात. भेटलं म्हणजे सगळ्याच गोष्टी झाल्या अशातला भाग नाही आहे. तर उद्या संध्याकाळी आपल्याला कळल वस्तुस्थिती. पण भेटीगाठीचा काही फरक पडेल मतदानावरती? आमचं जे ठरलेलं आहे ते आम्ही आमचं 9 सीट काढून उरलेले त्यांनी तिकडे काही गोंधळ घालावा महाविकास आघाडीने आमच्या 9 सीट आम्ही काढून घेऊ. आज शेकापचे जयंत पाटील आणि शिवाजीराव गर्जे यांची प्रामुख्याने नावं घेतली जातात की ते कमजोर पडली पण ते जर जिंकले तर मग तिसरा कोणीतरी असेल असं म्हणावं. जे काय आता त्यांच्यामध्ये महाविकास आघाडीचे 3 उमेदवार त्यांनी 2 द्यायला पाहिजे होते 3 दिलेले आहेत. त्या तिघातला एकाला कोणाला तरी घरी बसावं लागेल. नक्की धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी भरत शेठ गोगावले यांनी बरेचसे दावे केलेले आहेत. काँग्रेसचे आमदार देखील आपल्याला भेटून गेलेले आहेत आणि नेमकं काय घडेल उद्याच्या दिवशी पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.